नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उंदीर न मारता कसे घालवायचे हे पाहणार आहोत. कारण की घरामध्ये औषध टाकून जर का उंदीर मारले तर ते घरामध्येच इकडे तिकडे कोपऱ्यामध्ये जाऊन मरतात आणि जोपर्यंत घाणवास येत नाही तोपर्यंत आपल्या लक्षातही येत नाही का उंदीर मेलेले आहेत. त्यानंतर हे सर्व शोधाशोध करून आपल्याला सर्व हे स्वच्छ करावे लागतात. ही प्रोसेस करत असताना आपले कामही वाढते, त्यासोबतच वेळही वाया जातो. चला तर मग एवढी प्रोसेस न करता घरगुती पद्धतीने उंदीर कसे पळवायचे ते पाहूया. तर या ठिकाणी मी घेतलेले आहे थोडेसे गहू. तुम्ही पाहू शकतात वाटीमध्ये अगदी थोडेच गहू आहे. तुम्ही गहूही घेऊ शकतात किंवा कोणतंही धान्य घेऊ शकतात, जसे की तांदूळ, ज्वारी, बाजरी. तर असं थोड्या प्रमाणात आपल्याला हे धान्य घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं यामध्ये हँडवॉश घालायचं आहे. तर कोणतंही हँडवॉश तुम्ही घेऊ शकता, जे तुम्ही नेहमी वापर करत असाल ते हँडवॉश अगदी थोडं घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे पावडर. तर पॉन्ड्स पावडर असेल तीही घेऊ शकतात किंवा अशा प्रकारचे मोठे डबे असल्यामुळे ते एक्सपायर होऊन तसेच पडून असतात. तर अशा प्रकारची एक्सपायर झालेली पावडर न फेकता या पावडरचा आपल्याला वापर करायचा आहे तो उंदीर पळवण्यासाठी. तर यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला पावडर घालायची आहे. तर ही जी पावडर आहे विषारी वगैरे काही नसते, पण यासाठी आपल्याला घ्यायची आहे का एक प्रकारचा सुगंध येईल आणि उंदीर धान्याकडे लवकर आकर्षित होतील. पावडर टाकून घेतल्यानंतर आपल्याला घ्यायची आहे बोरिंग पावडर, जी आपण गहू, ज्वारी, बाजरी टिकवण्यासाठी किंवा कडधान्य डाळी टिकवण्यासाठी ही पावडर लावतो, तीच ही बोरिंग पावडर आहे. तर बोरिंग पावडर सुद्धा आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने सांगायचं झालं तर अर्धा चमचा इतपत ही पावडर घ्यायची आहे. तर बोरिंग पावडर ही थोड्या प्रमाणामध्ये विषारी असते, त्यामुळेच तर सोनकिडे वगैरे गव्हातील अळ्या ह्या होत नाहीत किंवा असलेल्या अळ्या ह्या मरून जातात. तर यामध्ये हँडवॉश घातल्यामुळे हे जे गहू आहे ओलसर होतात. सर्व आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता जास्त ओलसरही नाही. अशी जी पावडर आपण यामध्ये घातलेली आहे ती गव्हाला चिटकलेली आहे, इतपतच यामध्ये हँडवॉश घालायचं आहे. अशा प्रकारे हे गहू तयार झाल्यानंतर कागद घ्यायचा आहे. एखादी न्यूजपेपरचा कागदही घेऊ शकतात किंवा नोटबुकचाही, रिकामी नोटबुक किंवा टिश्यू पेपर वगैरे. तर असे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे कागदाचे. त्यामध्ये असे थोडे हे गहू टाकून बांधून घ्यायची आहे पुडी एक प्रकारे. तर सर्व गव्हाच्या अशा जेवढ्या होतील तेवढ्या प्रमाणामध्ये पुड्या ह्या बांधून घ्यायच्या आहे. घरामध्ये उंदीर जास्त प्रमाणामध्ये झाले का आपण खूप त्रस्त होऊन जातो, कारण ते कुठेही उघडे अन्न आपण ठेवले का सहज थोड्या वेळासाठी राहिले का लगेच ते खाण्यासाठी उंदीर येत असतात किंवा महागडे घरातील वस्तू वगैरेही कतरत असतात, कपडेही त्यांना एकत्रून होलं करत असतात. त्यानंतर आपण काय करतो, मेडिकलमधून एखादी औषध आणून ते घरात टाकतो आणि तसंच खाऊन ते घरामध्ये मरतात. ते खूप स्ट्रॉंग असे विषारी असल्यामुळे त्यांना बाहेर निघता येत नाही आणि ते मेल्यानंतर आपल्याला वास आल्यावरती पूर्ण हे शोधाशोध करावं लागते. आणि मेलेला उंदीर पाहिल्यानंतर आपल्याला किडसवाणे वाटते आणि मळमळही होऊ लागते. तर मी सजेस्ट करते का एवढं विषारी स्ट्रॉंग औषध न वापरता तुम्ही जर का अशा प्रकारे होममेड उंदीर पळवण्यासाठी ही प्रक्रिया केली तर उंदीर तर नक्कीच पडतील आणि आपलं कामही वाढणार नाही. तर अशा प्रकारे ह्या 6 पुड्या झालेल्या आहेत. तर आता ह्या पुड्याचं करायचं काय तर आपण पुढे पाहूया. तर ह्या ज्या पुड्या आहेत त्या अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या बांधून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या तयार करून घेतलेल्या पुड्या आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे. त्याआधी पाहूया दुसरी ट्रिक उंदीर पळवण्याची. चला तर मग घरातील साहित्यातच दुसरी ट्रिकही पाहूया. तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे इतपत. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदाही घेऊ शकतात. घेतलेल्या पिठामध्ये आपल्याला फिनाईल टाकायचं आहे. तर घरामध्ये फर्शला पोचा लावण्यासाठी आपण जेही लिक्विड वापरत असाल ते या ठिकाणी घेऊ शकतात. तर कितपत घ्यायचं आहे, आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते गव्हाचं पीठ हलकं असं ओलसर होईल एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला फिनाईल किंवा लिक्विड घेतलेलं असेल फर्श पुसण्याचं ते लिक्विड या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर मी लायझॉल घेतलेलं आहे, अगदी थोड्या प्रमाणामध्येच घेतलेलं आहे. आता घेतलेलं लायझॉल पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अतिशय असं ओलसरही नाही. ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो आणि जेवढा पाण्याचा वापर करतो त्या प्रमाणामध्येच या ठिकाणी आपल्याला फिनाईल किंवा लिक्विडचा वापर करायचा आहे. पाहू शकतात ही कणिक मळून घेतलेली आहे लायझॉलमध्ये. अशी छान घट्टसर ही कणिक मळली गेलेली आहे. आता ह्या मळलेल्या कणकेचे आपल्याला गोळे करायचे आहे.
तर ही जी दुसरी रेमेडी आहे उंदीर पळवण्यासाठी, त्यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. गव्हाचे पीठ खाण्यासाठी उंदीर तर लगेच येतच असतात. त्यांना कुठेही हे ठेवलं तर त्यांना वास येत असतो अन्नाचा आणि ते अन्न खाण्यासाठी येत असतात. गव्हाच्या पिठामध्ये आपण फिनाईल किंवा लायझॉल घातलेलं आहे. हे जास्त प्रमाणामध्ये विषारी नसून कमी प्रमाणामध्ये का होईना पण विषारी तर आहेच. त्यामुळेच तर या बाटलीवरती लिहिलेलं आहे का लहान मुलांपासून हे दूर ठेवा. तर अशा घरामध्ये असलेल्या साहित्यापासूनच आपण उंदीर हे पळवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे घट्टसर कणिक ही मळून घेतल्यामुळे असे गोल गरगरीत छान गोळे तयार होत असतात. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपण जेवढ्या प्रमाणामध्ये पीठ घेतलेलं आहे तेवढे पिठाचे हे 4 गोळे झालेले आहे. तुमच्याकडे जर का जास्त प्रमाणामध्ये उंदीर असतील तर तुम्ही यापेक्षा थोड्या प्रमाणामध्ये जास्तही पीठ घेऊ शकता. तर आता तयार झालेल्या गोळ्यांचं करायचं काय तर ते आपण पाहूया. तर आपल्या घरामध्ये कपाटाच्या खाली किंवा कॉटच्या खाली जिथेही उंदीर येतो, रात्रीच्या वेळेस असो किंवा दुपारच्या वेळेस असो, त्या ठिकाणी टाकायचे आहे. शक्यतो अशा अंधाराच्या ठिकाणी आपण टाका का म्हणजे उंदीर हे पटकन खातील आणि घराच्या बाहेर जातील. तर बेडखाली शक्यतो हे दुपारच्या वेळेसही जाऊन उंदीर तिथे बसत असतात. तर मी अशा देवघराच्या खाली, बेडच्या खाली, कपाटाच्या खाली ह्या ज्या पोळ्या आहे आणि हे जे कणिकचे उंडे आहे छोटे छोटे हे आपल्याला ठेवायचे आहे. त्यानंतर सिलेंडर जवळही सिलेंडरच्या पाईपातून उंदीर किंवा सिलेंडरच्या आत जवळपास उंदीर हे असतातच. त्या ठिकाणी हे आपल्याला ठेवायचे आहे. बेसिंग जवळ ठेवायचे आहे. घरात जिथेही तुम्हाला वाटत असेल का या ठिकाणी उंदीर जातात त्या ठिकाणी हे जे कणिकचे गोळे आहे आणि ह्या ज्या पुड्या आहेत ह्या आपल्याला ठेवायच्या आहेत. तर यामध्ये आपण गव्हाचे पीठ आणि गहू वापरल्यामुळे अन्नाच्या वासामुळे लवकर उंदीर हे आकर्षित होतील आणि खातील. तर या रेमेडीमध्ये अगदी हलक्या प्रमाणामध्ये पॉइझन आहे. अगदी थोडं हे विषारी असल्यामुळे लगेचच उंदीर हे मरणार नाही. तर खाल्ल्यानंतर उंदरांना चक्कर सारखं होईल आणि उंदीर हे बाहेर पडून जातील. तर कायमस्वरूपीच बाहेर पडतील. तर पुन्हा आतमध्ये येणारही नाही आणि बाहेर जाऊनच हे मरतील. बाहेर जाऊन मेल्यामुळे आपल्याला शोधाशोधही करावी लागणार नाही. उंदीर मेल्याचा वासही येणार नाही आणि शोधाशोध करून आपलं कामही वाढणार नाही. तर उंदीर मारण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू आपल्या देवदर्शन किचन ब्लॉग या चॅनलसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.